नमस्कार श्रोते हो. आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत मौनी अमावस्येची पौराणिक कथा. पुराणानुसार कांचीपुरी येथे एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धनवंती. त्यांना 7 मुलगे आणि 1 मुलगी होती. मुलीचे नाव गुणवती. ब्राह्मणाने 7ही मुलांशी लग्न केले आणि आपल्या मोठ्या मुलाला आपल्या मुलीसाठी वर शोधण्यासाठी पाठवले. त्याचवेळी एका विद्वानाने मुलीची कुंडली पाहिली आणि सांगितले की ती सप्तपदी होईल तोपर्यंत ही मुलगी विधवा होईल. तेव्हा ब्राह्मणाने पंडिताला विचारले, कन्येच्या वैधव्याचा हा दोष कसा दूर होणार? पंडित म्हणाले, सोमाची उपासना केल्याने विधवेची समस्या दूर होईल. मग सोमाची ओळख करून देताना तो म्हणाला, तो एक धोबी आहे. सिंहला बेट हे त्याचे निवासस्थान आहे. त्याला कसे तरी कृपया आणि गुणवंतीच्या लग्नापूर्वी येथे बोलून घ्या. तेव्हा देवस्वामींचा धाकटा मुलगा आपल्या बहिणीला घेऊन सिंहल बेटावर जाण्यासाठी समुद्रकिनारी गेला. सागर ओलांडण्याच्या काळजीने दोघेही झाडाच्या सावलीत बसले. गिधाडांचे एक कुटुंब त्या झाडावर घरट्यात राहायचे. त्यावेळी घरट्यात एक गिधाडीची पिल्ले होती. गिधाडांची मुलं भाऊ बहिणींच्या हालचाली पाहत होत्या. त्या मुलांची आई गिधाडांची मुले संध्याकाळी आली तेव्हा त्यांनी अन्न खाल्ले नाही. तो त्यांच्या आईला म्हणाला, खाली 2 प्राणी सकाळपासून भुकेले आणि तहानलेले बसले आहेत. जोपर्यंत ते खात नाही तोपर्यंत आपणही काही खाणार नाही. तेव्हा दयाळूपणा आणि स्नेहाच्या प्रभावाखाली आई गिधाड त्यांच्याकडे आली व म्हणाली, मला तुमची इच्छा कळली आहे. या जंगलात मला जी काही फळे, फुले, कंद, मुळे सापडतात मी ती आणतो. तुमचे जेवण आहे. मी तुम्हाला सकाळी समुद्राच्या पलीकडे नेईन आणि सिंहल बेटाच्या सीमेजवळ घेऊन जाईन. आणि भाऊ आणि बहीण दोघी आईच्या मदतीने सोमाच्या ठिकाणी पोहोचले. तो रोज सकाळी उठून सोमाचे घर साफ करत असे. एके दिवशी सोमाने तिच्या सुनेला विचारले, आमचे घर कोण झाडते, कोण साफ करते? सगळे म्हणाले, आमच्याशिवाय हे काम करायला बाहेरून कोण येणार? पण सोमाचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. एके दिवशी त्याला रहस्य जाणून घ्यायचे होते. ती रात्रभर जागृत राहिली आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तिला सर्व कळाले. सोमाने त्या भावा बहिणीचा संवाद साधला. भावाने सोमाला बहिणीशी संबंधित सर्व काही सांगितले. त्याच्या मेहनतीवर आणि सेवेवर खुश झालेल्या सोमाने योग्य वेळी घरी पोहोचण्याचे आश्वासन दिले आणि मुलीच्या वैधव्यातून मुक्ती मिळवण्याचे आश्वासन दिले. पण भावाने त्याला सोबत येण्याची विनंती केली. विनंती करून सोमा त्याच्यासोबत गेला. निघताना सोमा आपल्या सुनांना म्हणाली, माझ्या अनुपस्थितीत जर कोणी मेला तर त्याच्या शरीराचा नाश करू नका. माझी वाट पहा. आणि मग सोमा बहीण आणि भावासोबत काचीपुरीला पोहोचली. दुसऱ्या दिवशी गुणवंतीचे लग्न ठरले होते. सप्तपदी होताच तिचा पतीचा मृत्यू झाला. सोमाने ताबडतोब आपल्या संचित पुण्याचे फळ गुणवंतीला दिले. लगेच तिचा नवरा जिवंत झाला. सोमा त्यांना आशीर्वाद देऊन तिच्या घरी गेली. दुसरीकडे गुणवंतीचे पुण्य लाभल्याने सोमाचा मुलगा जावई आणि पतीचा मृत्यू झाला. पुत्रप्राप्तीसाठी सोमाने भगवान विष्णूची आराधना केली आणि वाटेत असलेल्या अश्वत्थ पिंपळ झाडाच्या सावलीत 108 प्रदक्षिणा घातल्या. ते पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील मृत सदस्य पुन्हा जिवंत झाले. माझी मौनी एकादशीची कहाणी शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.